हे बडवे कारकून कोण आणि अचानक गळाभेट कशी? लावरे तो व्हिडिओ म्हणत शेलार यांचा ठाकरेंना थेट सवाल. भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा आनंदच आहे, परंतु दोन राजकीय पक्ष एकत्र येत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेलार यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या मागील मातोश्रीला बडव्यांनी घेरलं आहे आणि 4 कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलाय या विधानावरून प्रश्न विचारला. हे बडवे आणि कारकून कोण होते आणि आता त्यांच्याशीच हातमिळवणी का, असा सवाल त्यांनी केलाय. शेलार यांनी म्हटलंय की मुंबईकर आणि मराठी माणसाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद दिलेला. या भीतीने हे 2 पक्ष एकत्र येत आहेत. त्यांची ही युती मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नसून केवळ त्यांच्या पक्षीय अस्तित्वासाठी आहे आणि सत्ता पिपासूपणासाठी आहे. मुंबईच्या विकासासाठी त्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही, उलट महायुतीने केलेल्या विकास कामांना विरोधच केलाय, असा आरोप शेलार यांनी केला आहे. सुरुवातीला हेच स्पष्ट करतो की 2 भाऊ एकत्र आले तर आनंद आहे, अभिनंदन आहे, कौतुकास्पद आहे. 2 पक्ष एकत्र आले तर बरेच प्रश्न आहेत. आणि मग सातत्याने जी मांडणी करतायत ही मंडळी, त्यांना आमचे काही प्रश्न आहेत, खडा सवाल आहे. विशेषतः वेगळे पक्ष झाले का? 2 पक्ष का निर्माण झाले? याचं उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय. कुठल्याही मराठी माणसाने 2 पक्ष वेगळे करा, 2 भाऊ वेगळे करा, यासाठी आंदोलन नव्हतं केलं. आणि मग मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, विधान तुमचं होतं राज ठाकरेजी. तुम्ही म्हणाला होतात मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय. हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात वेगळा पक्ष करताना की 4 कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलाय. 4 कारकून पक्षाचा ताबा घेतायत. कोण आहे 4 कारकून? आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत. ज्या वेळेला 2 पक्ष एकत्र येत आहेत त्यावेळेला हे 4 कारकून कोण आणि बडवे कोण, याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल. आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? आता अचानक घरोबा कसा केला? हातमिळवणी कशी केली? गळाभेट का झाली? आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू. तुम्ही काही म्हणाल, काही मुद्दे उपस्थित कराल आणि मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला वाटलं ते मान्य करील? तुम्हाला मराठी माणसाने कधी वेगळं केलं नव्हतं. 2 भाऊ असो 2 पक्ष, आज संयुक्तिक का झालात? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.